तरुणाईने किंवा विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावे असं तत्वज्ञान म्हणजे झेन तत्वज्ञान. झेन तत्वज्ञानानुसार बाहेरचं जग हे कधीच स्वतःहून आनंदी किंवा दुःखी होत नाही. तर ते बाहेरचं जग केवळ अस्तित्वात असते, ज्याला आपण समाज, दुनिया, जग, विश्व असं काही म्हणतो. हे फक्त अस्तित्वात असतं. त्यामुळे आपल्या मनात बाहेरच्या जगाच्या स्वभावानुसार भावना येतात, असं जर तरुणाई समजत असेल तर ते चुकीचं ठरेल. याउलट आपण असं म्हणू की आपल्या मनात ज्या भावनांचा उगम होतो त्या भावना आपण बाहेरच्या जगावर उमटवतो, त्यानंतर खऱ्या अर्थाने आनंद किंवा दुःखाची सुरुवात होते. म्हणजे या तत्वज्ञानाला जर या संकल्पनेला जर सोपं करतो म्हटलं तर तुम्ही जर जगाला बुद्धाच्या डोळ्याने बघितल्यास किंवा बघितला तर तुम्हाला प्रत्येक जण बुद्धासारखा दिसेल. आणि जर तुम्ही जगाला डुकराच्या डोळ्याने बघत असाल तर तुम्हाला प्रत्येक जण डुकर दिसेल. म्हणजे तुम्ही झोपले असाल तर बाहेरचं जगही झोपलं दिसेल. तुम्ही खूप बिमार असाल तर बाहेरचं जगही तुम्हाला बिमार दिसेल. तुम्ही खूप दयाळू असाल तर बाहेरचं जगही तुम्हाला दयाळू दिसेल. आणि तुम्ही जर स्वार्थी असाल तर बाहेरचं जगही तुम्हाला स्वार्थी दिसेल. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे तरुणाईसाठी आहे ते म्हणजे तुम्ही स्वतः जर नकारात्मक असाल तर बाहेरचं जगही तुम्हाला नकारात्मकच दिसेल. त्यामुळे तरुणाईने लक्षात ठेवावं, काहीतरी नवीन सुरू करताना किंवा परीक्षेची तयारी करताना किंवा आयुष्यात एखाद्या करिअरविषयी पुढाकार घेताना समाज किंवा बाहेरचं जग काय म्हणेल या गोष्टीला अजिबात महत्त्व देऊ नये. बघा, निराशा आधी तुमच्या मनात येईल. तुमच्या मनात हरल्याची भावना आली तर बाहेरचं जगही तुम्हाला निराशाजनकच दिसायला लागेल किंवा हरलेलं दिसेल. त्यामुळे बाहेरच्या जगाच्या अस्तित्वाला निर्णायक महत्त्व देणे आजच्या तरुणाईने टाळणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, बहुतेक तरुणाई जी आहे ना ही करिअर बाबतचे निर्णय घेताना चलबिचल असते, अस्थिर असते, किंवा भरकटलेले असतात ते, किंवा त्यात त्यांच्यामध्ये ठामपणा नसतो. अशा तरुणाईच्या मनाला हे विश्व जे आहे ना हे असं अनंत वाटेल. जगाचा पसारा मोठा आहे किंवा दुनिया खूप मोठी आहे, समाज आपल्याला समजून घेत नाही, समाजाला आमच्या मेहनतीची किंमत नाही, असं काहीसं मत या चलबिचल तरुणाईचं बने. अशा विचारांची जी तरुणाई आहे किंवा विद्यार्थी आहेत आयुष्यात खूप काही विशेष करू शकतील याची शक्यता अत्यंत कमी आहे. म्हणजे बघा, मी खूप व्यस्त आहे अशी तक्रार बाहेरचं जग कधीच करणार नाही. मग ही तक्रार कोणाची असते? तर ती आपल्या मनाची असते. शिवाय हे अमर्यादित विश्व किंवा अनंत वगैरे किंवा दुनिया असं काही हे काहीच नाहीये असं तरुणाईने लक्षात ठेवावं किंवा माहीत ठेवावं. आपल्या मनात जे आहे तेवढाच मर्यादित आपला विश्व असतो. आपण जेवढ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेवढंच आपलं जग व समाज असतो. त्यामुळे जर तरुणाईला यशस्वी व्हायचं असेल ना तर जे करायचं आहे त्यावर आधी मर्यादित व्हा, केंद्रित व्हा, फोकस्ड व्हा. म्हणजे जगही तुम्हाला तेवढाच मर्यादित दिसेल आणि मर्यादा आल्यामुळे सोपंही वाटेल. आणि जर तरुणाईने जगाला मनातून मर्यादित केलं तर यशाचा मार्ग खूप सोपा असतो असं हीच तरुणाई इतरांना सांगेल.